नमस्कार. मूर्तिजापूर तालुक्यातून एक मोठा आणि धक्कादायक भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला आहे. मनरेगा अंतर्गत विहीर बांधकामाच्या कामात कोट्यावधी रुपयाचा महाघोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते वामन वानखडे यांनी केला आहे. या तक्रारीमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वानखडे यांनी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषद अकोल्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भ्रष्टाचाराची संपूर्ण साखळी उघड करण्यात आली असून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बनावट मस्टर तयार करून मजुरीचा अपहार, अपूर्ण विहिरी कागदोपत्री पूर्ण दाखवणे, निकृष्ट साहित्य वापरून बनावट बिले सादर करणे आणि या सर्व प्रक्रियेत विविध अधिकाऱ्यांची संगनमताने मिलीभगत या आरोपामुळे पंचायत समिती स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. तसेच काही अधिकारी कागदपत्राची जुळवाजुळव करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान येत्या 15 दिवसात या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास जिल्हा परिषद अकोला समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वामन वानखडे यांनी दिला आहे. यासोबतच मागील 2 वर्षातील सर्व विहिरी कामाचे स्पेशल ऑडिट, संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन आणि अपहाराची रक्कम वसूल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या गंभीर आरोपावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्यासोबत काय प्रकरण घडलं थोडंसं सांगावं. मी ग्रामपंचायत शेलू येताळ शिरवडी अंतर्गत रहिवासी आहे. शेलू येताळ माझं गाव आहे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. माझ्या गावात ग्रामपंचायतला सिंचन विहिरी, शासकीय सिंचन विहिरी शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या आहे. त्या विहिरी रोजगार हमीच्या नावाखाली मंजूर करून केवळ त्या विहिरी रोजगार हमीच्या नावाखाली न बांधता ते केवळ मशीन यंत्रेद्वारे बांधून शासकीय निधीचा अपहार झालेला आहे आणि तो निधी गव्हर्नमेंटचा कोट्यवधी रुपयाचा निधी आहे. अशा कित्येक विहिरी बोगस ठरून त्यांचा लाभ शासकीय विहिरीच्या नावाखाली घेतलेला आहे लोकांनी. शेवटी त्याची मी माहिती सर्व नमूद केलेली आहे आणि काढलेली आहे का बाई, आणि स्वतः बघितलेलं आहे मी ग्रामपंचायतला जाऊन. काही विहिरी मला तिथं आढळल्या नाही आहेत आणि बिलं काढून घेतलेले आहेत आणि खोटे विहिरीसुद्धा तिथं सँक्शन करून त्यांचीसुद्धा बिलं काढलेली आहेत, खोटे मस्टर काढलेले आहेत. त्या मस्टराच्या काप्यासुद्धा माझ्याकडे आज रोजी उपलब्ध आहेत आणि त्याबद्दल मी तक्रारीच्या माध्यमातून गावातील पोलीस पाटील मोहन सरदार रोजगार सेवकाला काही दंडसुद्धा आकारण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सर्व मी कायदेशीर बाबी तयार करून मी प्रशासनाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे 29/5/25ला सिंचन विहिरीच्या बोगस मस्टराबद्दल आणि शासकीय निधीचा अपहार केल्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुठल्याही प्रकारचा अद्यापपर्यंत अहवाल दिलेला नाही आणि मी वारंवार त्यांना विचारणा करत असतो की बा हा अहवाल मला मिळालेला नाही, याच्यावर काय कारवाई केली हे सुद्धा ते काही सांगण्यास तयार नसतात. आणि मागील ठराव क्रमांक 4नुसार 5/2/24 रोजी सचिव सरपंच यांनी ग्रामसभेत शासकीय विहिरी मंजूर केल्या. सदर विहिरी रोजगार हमीच्या नावाखाली मंजूर करून त्यांनी सर्व विहिरी हे रोजगार हमीच्या नावाखाली 5 लाखाच्या निधीच्या अखत्यारीत केलेल्या आहेत आणि ते विहिरी सर्व त्यांनी रोजगार हमीच्या नावाखाली रोजगार न दाखवता लोकांना पूर्ण बोगस मस्टरकडून त्यांनी विहिरी ते निधीचा अपहार केलेला आहे. म्हणून मी तक्रार दाखल केली आणि तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे तक्रारसुद्धा दाखल केली आणि ती कारवाईसुद्धा प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांची न्यूजसुद्धा फैललेली आहे आणि मूर्तिजापूरकडे मी ते न्यूज दिलेली आहे आणि वारंवार मी प्रशासनाला विचारणा करतो की बा तक्रारीचं काय झालं, परंतु कोणतीही तक्रार कोणी सांगण्यास तयार नाही आहे आणि कोणीही उत्तर देण्यास तयार नाही आहे. करिता मी आज रोजी मी याकडे लक्ष देऊन सविस्तर माझी तक्रार मी सांगत आहे आणि झालेला कुठलाही असा भ्रष्टाचार होऊ नये किंवा शासनाच्या निधीचा कोणी अपहार करू नये. त्यांचे रोजगार सेवकांनी यांनी याचे खोटे मास्टर नंबर 2219 3137 3702 47 42 35 53 या मास्टर रोलप्रमाणे सदर 74,800 रुपये बिल काढल्याचे दिसून आले. 28/5/25 रोजी त्या शेतामध्ये गट नंबर 248वर पोकलँडचे विहिरीचे खोदकाम होत असल्याचे अर्जदारांना रवींद्र ठाकरे यांनी फोनवर त्यावेळी कळविले होते. सदर पुन्हा दुसरे लाभार्थी सुनीता बाळूगिरे गट नंबर 298 शेरवाडी यांनीसुद्धा त्यांच्या शेतामध्ये कोणतीही विहीर न खोदता यांच्या ऑनलाईन परतीमध्ये गट नंबर 29 दाखवून चुकीचा दाखवण्यात आला, परंतु तिथे गट नंबर 298 7/12नुसार लाभार्थ्यांच्या शेतात मस्टर काढल्याचे दिसून आलेले आहे. त्याचा मस्टर 16/6/58 आहे.
त्यावर रोजगार हमीच्या नावाखाली रोजगार सेवकांनी खोटी बिलं टाकून 16,038 रुपयाच्या निधीचा अपार केला व कोणतीही विहीर खोदण्यात आलेली नाही. सदरची बाब ही भ्रष्टाचाराची असून अर्जदाराचे निदर्शनास आल्यामुळे पुढील अशाच प्रकारे कुठे भ्रष्टाचार होऊ नये व शासनाची कोणी फसवणूक व निधीचा अपार करू नये याला चाप लावण्यासाठी अर्जदार समाजकार्य RTI भ्रष्टाचार जागृतच्या माध्यमातून आज रोजी वरील भ्रष्ट लोकांना कारवाई करण्यासाठी तक्रार सादर करीत आहे व आपण या अर्जाची कडक भूमिका घेऊन दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करावे ही विनंती अशी मी तक्रार सादर केलेली आहे CO आणि BDO यांच्याकडे, परंतु त्यांनी कोणतीही या प्रकरणाची दखल घेतलेली नाही आहे. करिता आज रोजी मी माझ्या ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, मूर्तिजापूर.